सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 66. श्लोक पाहूयात. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्ति रशान्तस्य कुतः सुखम्. रशान्तस्य कुतः सुखम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न अस्ति म्हणजे असू शकत नाही. बुद्धी म्हणजे दिव्य बुद्धी. अयुक्तस्य म्हणजे जो कृष्ण भावनेशी संबंधित नाही. न म्हणजे नाही. च म्हणजे आणि. अयुक्तस्य म्हणजे कृष्ण भावना रहित असणारा. भावना म्हणजे स्थिर मन किंवा स्थिर भावना. न म्हणजे नाही. च म्हणजे आणि. अभावयतः म्हणजे शांती. अशांतस्य म्हणजे जो अशांत आहे त्याचा. कुतः म्हणजे कोठून. सुखम म्हणजे सुख. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जो भगवंतांशी संबंधित नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. इथे भगवंत सुखाचा मार्ग दाखवतात. ज्यांची बुद्धी निश्चयात्मक नसते त्यांच्यामध्ये कर्तव्यपरायणता नसते व त्यांना शांती मिळत नाही. शांती कर्तव्य भावनेतून येते, तसेच प्रामाणिकतेनेही येते. अंतर्बाह्य मी एकच आहे या भावामुळे आपणास शांती मिळते. भगवंत इथे अशांतस्य कृतः सुखम हे सूत्र सांगतात. आपल्याला नोकरी, घरदार, पुत्रप्राप्ती, यश, पैसा अशा अनेक गोष्टी हव्या असतात. या सर्व गोष्टी आपल्याला सुखी होण्यासाठी हव्या असतात. सुखप्राप्तीसाठीच आपण सर्व कार्य करत राहतो. आपल्याला कुठलाही रोग नको म्हणून आपण सकाळी लवकर उठतो, रात्री लवकर झोपतो, कारण यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. आपले मन जोपर्यंत आपल्या बुद्धीशी जोडले जात नाही तोपर्यंत आपल्या मनात कोणत्याच गोष्टींची नोंद होत नाही. खूप मोठा व्यवसाय आहे, नाव आहे, परंतु मनशांती नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे. केवळ भौतिक सुखातच शांती असते असे नाही, मानसिक सुख देखील तितकेच महत्वाचे आहे. भगवंत प्राप्तीचे प्रेम हेच शाश्वत सुख आहे हे ज्यांना समजते अशा महान व्यक्तींना पारिवारिक दुःखातही अशांती वाटत नाही, परंतु मन अशांत असणाऱ्याला मात्र शांती प्राप्त होत नाही. आजकाल आपण पाहतो भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे प्रत्येकाचे मन अशांत आहे आणि याचे मुख्य कारण आहे बदललेली जीवनशैली आणि वाढलेल्या अपेक्षा. जीवनशैलीचे 3 प्रकार सांगितले जातात, ते म्हणजे निकृष्ट, मध्यम आणि उत्तम. निकृष्ट मध्ये म्हणजे यामध्ये कमाई कमी आणि खर्च जास्त असतो. आपण हप्त्यांवर घर घेतो तेव्हा असे होते. हप्ते संपता संपत नाहीत, खर्च वाढतात आणि शांती कमी होते. मध्यम जीवनशैलीमध्ये कमाई पण जास्त असते आणि खर्च पण जास्त असतात. सुखाची सर्व साधने घरात असतात, पण एखादा आजार असेल तरीही शांती नाही असे या प्रकारात होते. तसेच उत्तम जीवनशैलीमध्ये कमाई कमी व खर्चही कमी असतात. यामध्ये शांतीजन्य सुख असते. परंतु आजकाल सर्वजण निकृष्ट जीवनशैली मागे धावत आहेत. हप्ते वाढले तरीही चालतील, पण प्रत्येकाला
स्वतःचे घर बनवायचे आहे. एकदा घर बनले तर आणखी मोठे घर हवे अशी इच्छा होते. त्यापेक्षा कमी खर्च करून बांधलेल्या घरात व्यक्ती सुखी राहतो. या ठिकाणी भगवंत सामान्य व्यक्तीचा दृष्टिकोन आणि स्थितप्रज्ञ व्यक्तीचा दृष्टिकोन यातला फरक स्पष्ट करतात. सर्वसामान्य मनुष्याचे मन रजतम गुणांमुळे चंचल असते. त्याची मनस्थिती नेहमीच द्विधा असते. परंतु जोपर्यंत मनुष्याची तर्कबुद्धी आणि त्याच्या भावना या दोन्ही गोष्टी त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होत नाहीत तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होत नाही. 5व्या अध्यायात सांगितले आहे की तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभ फलांचे केवळ श्रीकृष्ण हेच भोक्ता आहेत. संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत आणि सर्व प्राणीमात्रांचे खरे मित्रही तेच आहेत. हे जेव्हा एखादा मनुष्य जाणतो तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. जो भगवंतांशी समर्पित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय नसते. अंतिम ध्येयाचा अभाव असल्यामुळे मनात चंचलता असते. म्हणून जो श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतो तो निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतो. जरी त्याने जीवनात शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरीही तो नेहमी दुःखी आणि अशांतच असतो. म्हणून मनाची अस्थिरता हेच दुःखाचे कारण आहे. त्यासाठी मनोनिग्रह आणि दमन करणे हिताचे आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, संयम नसल्यामुळे बुद्धी नष्ट होते. बुद्धी नसल्यामुळे चिंतन होत नाही. चिंतन न झाल्याने शांती नाही आणि शांती नसल्यामुळे सुखही मिळत नाही. या साखळीवरून स्पष्ट होते की शांती हेच खरे सुखाचे मूळ आहे. तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर आत्मसुख मिळवायचे असल्यास बुद्धी आणि मन संयमित ठेवणे अनिवार्य आहे. मनशांती म्हणजे बाह्य शांतता नव्हे तर आतल्या विचार भावनांचे स्थैर्य. योग, ध्यान, सत्संग, आत्मचिंतन यातूनच संयम आणि शांती प्राप्त होते. म्हणूनच आत्मसुख मिळवायचे असेल तर बुद्धी आणि मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण योग, ध्यान, प्रवचन, कीर्तन यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवले पाहिजे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील 66वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.